साताऱ्यात 1 लाख मराठा उद्योजक लाभार्थी सत्कार सोहळा आणि मराठा मेळावा पार पडतोय। या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत। या संपूर्ण पार्श्वभूमीवर कार्यक्रम स्थळावरून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी साई सावंत यांनी। पाहूया। तर आपण बघायला गेलं तर मोठ्या प्रमाणात उद्योजकांनी आपली म्हणणं मांडलेलं आहे। त्याचबरोबर आता माझ्यासोबत बोलण्यासाठी आहेत अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे जे अध्यक्ष आहेत। साहेब, काय सांगाल? नेमका आज कार्यक्रम पार पडतोय, संकल्पपूर्तीचा मेळावा होतोय। महाराष्ट्रामध्ये 1 लाख मराठा उद्योजक करण्याचं यश अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला मिळालेलं आहे। स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील हे सातारा जिल्ह्यातले पाटण तालुक्याचे असल्यामुळे सातारा जिल्ह्यामधून पहिल्या कार्यक्रमाची सुरुवात व्हावी अशा प्रकारची इच्छा आम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे मांडली होती आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्याच मुख्यमंत्र्याच्या कालखंडामध्ये या योजनेचं पुनर्रचना करून आज मराठा समाजाला त्याचा फायदा झालेला आहे। नक्कीच या मेळाव्यामध्ये लाभार्थ्यांचा सत्कार होत असताना आम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचाही आभार मानणार आहोत की फक्त आम्ही रस्त्यावरची लढाई करत असताना आर्थिकदृष्ट्या सक्षम होणं फार गरजेचं होतं आणि ते या महामंडळाच्या योजनेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये 1 लाख कुटुंब म्हणजे 1 लाख उद्योजक आहेत, त्यांच्याबरोबरचे कुटुंब म्हणजे 5 ते 6 लाखांपर्यंत ही योजना आमची पोचली। महाराष्ट्रामध्ये 8,500 कोटीचं कर्ज वाटप बँकेने केलेलं आहे आणि महामंडळामधून 850 कोटीचं व्याज परतावा दिलेलं आहे।